आमचं या ठिकाणी स्वागत आहे. अंगणवाडी मुख्य सेविका अर्थात अंगणवाडी पर्यवेक्षिकेची या ठिकाणी आपण फुल बॅच चालवतोय, तांत्रिक बॅच चालवतोय. टेस्ट सिरीज आणि नोट्सचा सुद्धा कोर्स आणलेला आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे. टेस्ट क्रमांक 8 त्यामधलं मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान अतांत्रिक नॉन टेक्निकलचं या ठिकाणी हे सेशन आहे. टेस्ट सिरीज तुम्हाला पीडीएफ्स अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर टेस्ट पेपर्स मध्ये अपलोड केले आहेत. स्वतंत्रपणे तुम्हाला या टेस्ट घेता येतील टेस्ट पेपर्स मधून. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज आणि नोट्सचा एक स्वतंत्र कोर्स आणलाय कोर्सेसमध्ये, तिथूनही घेता येतील. तुम्हाला बॅचही घेता येईल. त्या ठिकाणी 9673708585 हा नंबर आहे. तुम्हाला काही अडचण असेल आधी ऍप डाउनलोड करा, ऍपवर चेक करा आणि नंतर कॉन्टॅक्ट करा. काही जण ऍप डाउनलोड करत नाही, आधी फोनवर विचारतात. तसं करू नका, ऍप डाउनलोड करून घ्या. ऍप फ्री आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करून घ्या. तिथे जाऊन थोडंसं चेक करा, म्हणजे काही गोष्टी तुम्ही तिथे बघितलेल्या असतील तर मग तुम्हाला सोपं जाईल फोनवर बोलताना सुद्धा. मी बघितलंय, माझ्याकडे ही अशी अडचण आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. झाडावर चढणे सोपे नसते असं म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. मी तुम्हाला ना अधोरेखन करतोय वरच्या खाली, वरच्या खाली. म्हणजे वर हे काय, क्रियाविशेषण आहे, शब्दयोगी अव्यय आहे, धातुसाधित नाम आहे, उभयान्वयी अव्यय आहे. झाड हे नाम आहे बघा, नाम असेल किंवा सर्वनाम असेल, याला जे जोडून येतं ना, जोडून, ओके, त्याला आम्ही काय म्हणतो? त्याला आम्ही शब्दयोगी अव्यय म्हणतो. बघा बरं, शब्दयोगी अव्यय म्हणतो. अव्यय म्हणजे या ठिकाणी अविकारी असा हा शब्द आहे. धांदरट धनश्री धावताना धपकन पडली या वाक्यातलं क्रियाविशेषण ओळखा. आता खरं जर बघितलं, या ठिकाणी एक अलंकार घडलेला आहे. कोणता? द द द द. एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. अशा वेळेस कोणता अलंकार होतो सांगा बरं, थोडासा तुमच्या डोक्यामध्ये विचार करा. पण इथे क्रियाविशेषण कोणतं आहे? धांदरट धावताना धपकन पडली. क्रिया घडलीये. क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. क्रिया कशी घडते? उत्तर तुमचं पाहिजे मला रेडी. 2 नंबरचा प्रश्न आहे. कशी? धपकन पडली ना. कशी पडली? धपकन पडली. उत्तर आमचं धपकन. पटकन उत्तराला पाहिजे, धपकन पडली. पुढे खालील शब्दसमूहाबद्दल येणारा योग्य शब्द कोणता? नाणी पाडण्याचा कारखाना, ताम्रलेख कारखाना, द्वारपाल, टांकसाळ. ज्या ठिकाणी नाणी पाडली जातात, म्हणजे 1 रुपयाचं, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं वगैरे हे नाणे, ज्या ठिकाणी ते नाण्यांचं म्हणजे निर्मिती होते, त्याला आम्ही काय म्हणतो? ताम्रलेख. हे ताम्रलेख म्हणजे जुन्या काळामध्ये असायचे, ते ताम्रलेख काहीतरी लिहून ठेवलेलं असायचं. कारखाना हे इंडस्ट्रीज वेगळ्या आहे. द्वारपाल हा तर काही बसतच नाही, कशातच नाही बसत. टांकसाळ याला इंग्लिशमध्ये शब्द मिंट आहे, मिंट. बरोबर ना? पुढे चुकीच्या अर्थाचा वाक्प्रचार. अभिवादन करणे म्हणजे नमस्कार करणे. नाक खुपसणे, मध्ये मध्ये बोलणे. खजील होणे, लाज न वाटणे. कीस काढणे, खूप चर्चा करणे. बघा, अभिवादन करणं म्हणजे काय? एखाद्याला प्रणाम करतो आहे आम्ही, ओके, एखाद्याला नमस्कार करतो, हे बरोबर आहे. नाक खुपसणं म्हणजे मध्ये मध्ये बोलणं, अगदी बरोबर. खजील होणं म्हणजे एखाद्याचा पान उतारा होणं, अपमान होणं, लाज वाटते त्यानंतर. इथे लाज न वाटणे ना, इथेच घोळ झालाय. किस काढणे, खूप चर्चा करणे, किस काढणे. बघा, सगळं म्हणजे पूर्ण वाचत जा. अर्धवट वाचलं तर घोळ होईल, कारण एका एका शब्दावरून किती वेगवेगळे वाक्प्रचार बनतात आपल्याला माहिती आहे. आपण बघितलेले आहेत. इथे बरोबर आहे, खूप चर्चा करायची आहे, त्याच्यावर काथ्याकूट करणे असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. आणि तुमचा हा जो सिलेबस आहे ना मुख्य सेविकेचा, आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय. महाराष्ट्र भरातल्या खूप साऱ्या विद्यार्थी मैत्रिणी मुख्य सेविकेच्या बॅचला जॉईन झाले. ज्यांनी गृहपालचा फॉर्म भरलाय ना, समाज कल्याणचा, त्यांनी सुद्धा मुख्य सेविकेची फुल बॅच लावली ना, तुमचा दोन्हींचाही अभ्यास एकाच ठिकाणी होऊन जाणार आहे. म्हणजे आदिवासीचं सुद्धा, कारण याच्यामध्ये ऑलरेडी फुल बॅचमध्ये तुम्हाला मराठी आहे, इंग्लिश आहे, जीके आहे, गणित बुद्धिमत्ता आहे. वेगळ्या बॅचेस घेण्याची गरज नाही. एकाच बॅचमध्ये तुमची सगळी तयारी त्या ठिकाणी होते आहे. आणि टेस्ट पेपर तुम्हाला वेगळे देतोय मी, त्याच्यामुळे काही विषय नाहीये. मुख्य सेविका या ठिकाणी जर बघितलं, अभ्यासकट्टा ॲपवर अशाच पद्धतीने आपण प्रत्येक विषयाचा किस काढतोय, त्याच्यावर चर्चा करतोय. बघा, प्रगतीचं फुलं तोडले, प्रगतीचे फुलं तोडले या वाक्यातला प्रयोग कोणता? भावे कर्मणी सकर्म कर्तरी अकर्म कर्तरी. बघा, मी प्रयोगावर जे लेक्चर घेतलेले आहेत ना, त्याचे बेसिक लेक्चर तुम्ही जाऊन बघतायत का? बघत नाही नीट. मला आत्ता लेक्चर सुरू करण्यापूर्वी 2 मिनिटापूर्वी एक कॉल आला एका विद्यार्थी मैत्रिणीचा की सर, मुख्य सेविकेच्या फुल बॅचमध्ये ना बुद्धिमत्तेचे लेक्चरच नाहीये. मी लगेच जाऊन त्या ठिकाणी कोर्स चेक केला. अरे आहे ना लेक्चर, मॅथ रिझनिंग असं आपण त्यामध्ये फोल्डर टाकले. त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे, गणिताचे, त्याच्यावर TCS IBPचे झाले पेपर्स, त्यावरचे सराव पेपर, त्याचे अनालिसिस, किती जास्त लेक्चर्स आहेत.
व्यवस्थित बघत नाही तुम्ही, कंटेंटमध्ये बघावं लागेल तुम्हाला. तुमच्या मॅथमध्ये कंटेंटमध्ये, लाईव्ह मध्ये नका बघू, तिथे कंटेंटमध्ये बघा. तिथे तुम्हाला सगळे आधीचे झाले लाईव्ह असेल, रेकॉर्डेड असेल, सगळे भेटतील. आता इथे तुम्हाला सांगितलं प्रयोगामध्ये आधी कर्त्याला प्रत्यय आहे का, कर्माला प्रत्यय आहे का ते बघायचं. तुमचं काम सोपं होणार आहे. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय आता इथे कर्त्याला प्रत्यय आला ना, तो कर्तरी प्रयोग नाहीच, तो कर्तरी नाहीच, म्हणजे दोन्हीचा विषय काढला. भावे यायचा ना, कर्ता आणि कर्माला दोन्ही ठिकाणी प्रत्यय आला पाहिजे, नाहीये म्हणजे भावे कट झाला. इथे कर्म तर आहे, कर्माला प्रत्यय नाहीये, म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाहीये, हा कर्मणी प्रयोग आहे. मी पुढे जातो. आम्ही नियमित योगासने करतो, वाक्याचा काळ ओळखा. करतो म्हटलंय, रीती वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ, अपूर्ण भविष्यकाळ. करतो आणि काय म्हटलं, नियमित, डेली, रेग्युलरली, एव्हरीडे, असे शब्द इंग्रजीमध्ये जे येतात ना, तसं हे नियमित आहे. नियमित, दररोज, नेहमी असे शब्द जर वाक्यात आले ना, तर तो काळ, तो रीती वर्तमान काळ असणार आहे. तो रीती, कारण दररोजच चाललंय, दररोज घडते घटना, त्याच्यामध्ये रीत दाखवली जाते. विष्णू वामन शिरवाडकर कोणाचं नाव आहे? आता हा एक जनरल प्रश्न आहे, हे टोपण नाव तुम्हाला येणारच आहे. महत्वाचे म्हणजे केशवसूत, कुसुमाग्रज, बालकवी, बी, ग्रेस, असे काही महत्वाचे 15-20 नावं. त्यावर मी स्वतंत्र लेक्चर घेतलेलं आहे, काही विषय नाहीये, ते बघून घ्या. तुम्हाला मराठीच्या फोल्डरमध्ये भेटेल. तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आता लाईव्ह घेतोय, नवीन लेक्चर्स मी अपलोड करतोय, ते ठीक आहे, पण आधी जेवढे लेक्चर 1000+ लेक्चर्स, 1200+ लेक्चर तुमच्या कोर्समध्ये तुम्ही ज्या दिवशी जॉईन होत आहेत का, त्या दिवशी अपलोड आहे. तुम्हाला तुमच्या स्पीडने बघायचे. तो प्रत्येकाचा स्पीड वेगळा आहे. तुम्ही किती स्पीडने बघतात, स्पीडने म्हणजे किती जास्त लेक्चर्स बघतात, त्याच्यावर तुमचं सक्सेस ठरणार आहे. काय त्यावर तुमचं सक्सेस ठरणार आहे, हे लक्षात घ्या. सॉरी, इथे थोडंसं कॅमेऱ्याला मला हे वाटलं. ओके, आता विष्णू वामन शिरवाडकर म्हटलं की काय बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. किती 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, कोणाच चुकणार नाहीये. कुसुमाग्रज आम्ही यांना म्हणतो आहे. आता माधव ज्युलियन यांचं पूर्ण नाव काय, मग कवी बी यांचं पूर्ण नाव काय? आठवा, लिहा, कमेंट्स करा, तुम्हाला जे पॉसिबल आहे ती करा. बघा, खालील शब्दांचा आकार विल्य क्रम लावा. हा आहे ना प्रश्न मी मुद्दाम घेतोय, कारण हे TCS वाले काय विचारतील भरोसा नाहीये, त्याच्यामुळे मुद्दाम मी टाईप या ठिकाणी करतोय. पटापट, गृहपाठ, ससा, थवा, कणखर, शेवटी येणारा शब्द कोणता ती ओळखा. तुम्हाला मी सांगितलं आकार विल्य म्हणजे आपलं इंग्रजीमध्ये जसं ABCD नुसार लावतो तसं इथे लावायचं. आणि तुम्हाला मी ते शॉर्टकट सांगून दिले, कचट तप. सगळ्यांनी पाठ करून घेतलं का, कचट तप. खरं म्हणजे सगळ्यांचे पाय मोडलेले, पण आता आपण काही मोडत बसत नाही. कचट तप म्हणजे क वाला कुठे आहे, तर बघा हे क वाला 1 नंबरला येतंय. त्याच्यानंतर प, ग, ग, क, ख, ग, ग वाला 2 नंबर येतोय. त, थ वाला की प वाला, थ 3 नंबर येतंय. नंतर प येतंय 4 नंबर, आणि ससा येतंय 5 नंबर. तुम्हाला काय विचारलं, शेवटी येणारा शब्द. 8 नंबरचा प्रश्न आहे, शेवटी येणारा शब्द तुम्हाला विचारलाय, आणि तो ससा आहे, 5 नंबरला येणार आहे. जमलं, कळलं ना? हे बघा, कच्या पहिल्या ओळीमध्ये काय येतो, कणखर, बरोबर आहे ना. गृहपाठ, क, ख, ग, म्हणजे त्याच्यानंतर गृहपाठ येतोय, समजून घ्या, कोणाचं चुकलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर मग पुढे च्या ओळीमध्ये काहीच नाहीये, टच्या ओळीत काहीच नाहीये, तो थच्या ओळीमध्ये डायरेक्ट थवा आहे. त्याच्यानंतर पच्या ओळीमध्ये पटापट आहे, पटापट. आणि हे जे ससा आहे ते मग खाली आहे, हे स्पर्श व्यंजन सोडले 25 की त्याच्या खाली ससा आहे. संपला विषय. वर्णमाला मला माहित असेल तर विषय क्लोज आहे. पुरस्कारचा संधी विग्रह कसा, पुरस्कारची फोड कशी करणार तुम्ही, विग्रह कसा करणार तुम्ही, पुरस्कार, बघा पुरस्कार कसा. आता येत्या संधीवर मी तुमचे खूप सारे लेक्चर घेतले, तुम्हाला विशेषतः मी सांगतोय. या मागच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपण बघितलं ना, विसर्ग संधीला आहे ना जरा जास्त फोकस केला जातो, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही व्यंजन संधीमध्ये सहसा चुकत नाही. व्यंजन संधीमध्ये फक्त तृतीय व्यंजन संधी जी आहे तिथे जास्त फोकस होतं. स्वर संधीत जास्त चुका होत नाही विद्यार्थ्यांच्या, विसर्ग संधीमध्ये जास्त चुका होतात. त्याच्यामुळे विसर्ग संधी हा टॉपिक नीट करा, त्याच्यावर लेक्चर घेतलेले, स्वतंत्रपणे घेतलेले मराठीचे लेक्चर जेव्हा बघाल ना तेव्हा इतकं खुश व्हाल तुम्ही. सगळ्या विद्यार्थी मित्रांना विनंती माझी, तुम्ही बेसिकचे लेक्चर एकदा बघा, दन सुरू केलं ना शेवटपर्यंत तुम्ही थांबणार नाही. आणि सगळे लेक्चर जेव्हा बघून होईल ना तेव्हा तुम्हाला जो आनंद भेटेल ना, की माझा अभ्यास आता झालाय, आणि तो झालाच पाहिजे, त्याशिवाय पोस्ट निघणार नाही. कसं लिहिणार याला, फोड करायची. 9 नंबरचा प्रश्न आहे, पुरकार. स तर येतच नाही, पर कसा येईल, या पहिल्याला काही हातच लावायचं नाही. पुस्कार हा इथे सुद्धा स नाही आणायचा, पुरकार तो मध्ये स घुसडून टाकला आम्ही संधी होताना. ओके, मी पुढे जातोय. खालील शब्दातलं
स्त्रीलिंगी शब्द कोणता असा प्रश्न आहे. मेळ, तेल, खेळ, वेल स्त्रीलिंगी. बघा 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मेळ, तो मेळ घातला, ते तेल आहे, तो खेळ आहे, ती वेल आहे. विषय काय तुम्हाला मी एक सोपं सांगतो, जे नवीन विद्यार्थी ते. आता नवीन का, कारण तुम्ही बेसिक लेक्चरने बघितले म्हणून तुम्ही नवीन. तुम्ही बेसिक बघितले, तुम्ही माझे जुने विद्यार्थी, तुम्ही सगळ्या. ओके, आता इथे तो, ती, ते आधी सर्वनाम वापरून बघायचं, विषय क्लोज आहे. टाटा बाय बाय. ओके, सोपं आहे सर्वनाम लिंग ओळखण्याचं हे टाईप. हा रिअरेंज द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर. बघा हे रिअरेंजमेंट जे आहे, जमलिंग जे आहे ना, हा टाईप येतोच आहे. हा सोडणारच नाही तुम्हाला. इथं हा मार्क चुकवू नका. इथे काही ग्रामर नाही, काही नाही, काही नाही. थोडंसं शब्दांचा खेळ आहे, थोडंसं तोडकं मोडकं तुम्हाला थोडा अर्थ कळाला की तुमचं काम झालंय. थोडं लॉजिक तुम्हाला लावावं लागतं. मायकल होल्डिंग हू डॅश डॅश. आता हा जेव्हा हू येतो का, हूच्या पुढे लगेच आम्ही काय वापरतो, हा नियम तुम्हाला माहित असेल तर काम सोपं आहे. मग पुढे दिलं तुम्हाला की 20 years हॅज फायनली ड्रॉ कर्टन्स ऑन कॉमेंट्री पॅनल फॉर मोर दॅन was a member of the Sky Sports. His stint behind the microphone. बघा इंटरेस्टिंग आहे. 11 नंबरचा प्रश्न जो आहे ना, इंटरेस्टिंगच आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही, या हूच्या नंतर आहे ना वर्ब येणार किंवा हेल्पिंग वर्ब येणार. पहिला मुद्दा इथे नाहीये, इथे नाहीये, इथे आहे, इथे आहे. हू वाजच आलं पाहिजे, इज आलं पाहिजे, काय असेल ते, पण इथे हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे. त्याच्यामुळे इथे का एक नंबर आला पाहिजे आर. क्यू येऊ शकत नाही, यस येऊ शकत नाही, आणि पी सुद्धा येऊ शकत नाही. तुम्हाला आणखी काय टेक्निक्स जमतात माहिती का. आता ध्यान आहे ना, या ध्यानने वाक्य सुरुवात होऊ शकते का, मी वेगवेगळे टेक्निक सांगतोय, मी सांगतोय तेवढं त्यांनी सुरुवात होऊ शकते का, नाही. म्हणजे हा काही करून शेवटी नसणार आहे. काय क्यू कधीच शेवटी नसणार. ऑनने हे एंड होऊ शकतो एखाद्या वाक्याचा, इथे या वाक्यानुसार ऑनने एंड, नो ऑनने एंड होऊ शकत नाही, म्हणजे तो सुद्धा शेवटी नसणार. लक्षात घे. इंटरेस्टिंग, इथे सुरुवात जर होती ना वाजणे, बस झालं, पुढचं बघायचं टाकून. क्यू म्हणजे इथे स्काय स्पोर्ट्स कॉमेंट्री, खेळाचं समालोचन झालं ना. स्पोर्ट कॉमेंट्री जमलं ना, म्हणजे पीच्या नंतर क्यू येतोय. आता कॉमेंट्री पॅनल फॉर मोर दॅन 20 years. हे तर कळतंय ना मला, मोर दॅन 20 years जमतंय ना, बसतंय आमच्या साच्यामध्ये. आणि पुढे मग कर्टन्स ऑन हिज स्टिंट बिहाइंड द मायक्रोफोन जमलं, उत्तरी काल. लॉजिक आहे, थोडा अभ्यास केला मार्क पक्के. अवघड नाहीये, सरावाचा विषय आहे, सराव करावा लागेल. फुकटात कोणीच काही देत नाही या जगात. फुकटात एवढी मोठी पोस्ट कशी भेटेल तुम्हाला. ठीक आहे, मुख्य सेविका म्हणजे लहान पोस्ट नाहीये. तुम्ही PSI STI लेवलची पगाराची पोस्ट आहे. PSI बनण्यासाठी, STI बनण्यासाठी, ESO बनण्यासाठी काय मेहनत घेतात विद्यार्थ्यांनी ते जरा विचारून बघा MPSC वाल्यांना. आणि तुमच्यातल्या जवळपास 50% पेक्षा जास्त विद्यार्थी या MPSC करणारे असणार आहे. त्याच्यामुळे याला हलक्यात घेऊ नका, स्वस्तात घेऊ नका. तुम्हाला फ्री द्यायची नाहीये, तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा नाही, तुम्हाला फिजिकल द्यायचं नाही, तुम्हाला एकाच परीक्षेमध्ये फायनल सिलेक्शन आहे. तेवढी तयारी करावी लागेल. ज्यांनी हलक्यात घेतले, ज्यांना वाटते सहजपणे करू, झालं तर झालं, हे झालं तर झालेलं ना, ते आपल्याला अजिबात चालतं. त्यांना अजिबात माझ्याकडे थारा नाही. ज्यांना मला जिंकायचंच आहे त्यांच्यासाठी ही क्लासेस आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. बघा पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला दिलं, रॉबिन रोल द मार्बल थ्रू अ स्मॉल प्लास्टिक पाईप. आता एक्सप्रेस द गिव्हन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये टाका, ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करा. तुम्हाला माहिती व्हॉइस मध्ये सब्जेक्टचा ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचा सब्जेक्ट, एवढं एक लक्षात ठेवलं काम खल्लास. आणि थोडंसं काळामधला जो बदल आहे तो जर लक्षात ठेवला तर काम सोपं होऊन जातं. ओके, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. या ठिकाणी सब्जेक्ट कोणता तुम्ही निवडणार. रॉबिन रोल द मार्बल थ्रू अ स्मॉल प्लास्टिक पाईप. इथे ना द मार्बल आहे का, हा ऑब्जेक्ट आहे. याला तुम्हाला पहिले सब्जेक्ट करावं लागेल. द मार्बल अ स्मॉल प्लास्टिक पाईप, हे तर पहिले कट करा. आता येतो विषय द मार्बल वाज रोल. इथे थ्रू अ स्मॉल प्लास्टिक नाही जमत, इथे नाही जमत. बघा इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं. इथे लक्ष द्यावं लागेल. वाज रोल बाय रॉबिन म्हणायचं की थ्रू अ स्मॉल प्लास्टिक बाय रॉबिन म्हणायचं. ती बाय रॉबिन शेवटी घ्यायचं, किती घ्यायचं. इंटरेस्टिंग आहे बघा. रोल थ्रू अ स्मॉल प्लास्टिक पाईप बाय रॉबिन. हे बाय रॉबिन आहे, हा जो रॉबिन आहे का, हा सब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट करावा लागेल आम्हाला. इथे हे बरोबर येते, 3 नंबरचं बरोबर येते. 3 नंबरचं या ठिकाणी बरोबर येते. सब्जेक्टचा ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचा सब्जेक्ट, एवढं जर तुम्हाला जमलं काम तुमचं सोपं होणार आहे. मी पुढे जातो. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियम
बॅग अँड बॅगेज. बॅग अँड बॅगेज याचा अर्थ काय? विथ बर्डन, विदाउट एनी एम, विदाउट हॅपीनेस, विथ ऑल ऑफ वन्स पोझेशन्स. बॅग अँड बॅगेज काय अर्थ आहे? 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. म्हणजे जेवढं काय आपल्या सोबत आहे का सगळं गबाळ घ्यायचं आणि चालायचं. ऑल ऑफ वन्स बिलॉंगिंग्स स्पेशली विथ सेट ऑफ डिपार्टिंग विथ द कंटेंट्स असं आपण म्हणतोय त्याला. म्हणजे आपल्यासोबत जे जे आहे का ते घ्यायचं चालायचं. आपल्यासोबत जेवढं सगळं आहे ते सगळं विथ ऑल ऑफ वन्स पोझेशन्स त्याला आपण बॅग अँड बॅगेज म्हणतोय. हा नाही चुकणार, सरळ कळतं ते, शब्दशः अर्थही कळतो. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर हर टू डॅश. डॅश कुठे येतोय तो विषय महत्वाचा आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर हर टू कीप अ सिक्रेट, टच अ सिक्रेट, मेक अ सिक्रेट, क्राय अ सिक्रेट. तिला ते सगळं सिक्रेट ठेवणं सोपं नसतं. तुम्हाला माहिती महिला मंडळांचं कसं असतं. आपल्याला एखादी गोष्ट माहीत झाली ती कोणाला सांगायची नाही म्हणजे एवढं सोपं आहे का? ते पोटात ठेवणं म्हणतो ना आपण. ते एखादी सिक्रेट गोष्ट आहे ती पोटात ठेवणं, त्याला गुप्त ठेवणं, त्यासाठी काय वापरणार या ठिकाणी तुम्ही? 14 नंबरचा प्रश्न आहे. गुप्त ठेवण्यासाठी कीप अ सिक्रेट. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर हर टू कीप अ सिक्रेट. कीप अ सिक्रेट, गुप्त ठेवणं, कीप अ सिक्रेट. चुकायला नको, चुकायला नको. जेवढा सराव कराल ना तेवढं तुम्ही या ठिकाणी तुमचा स्कोर वाढत जाईल. एका टेस्ट पेपरमध्ये तुमचं 4 मार्क वाढले तरी बस झालं. 4 मार्क्स म्हणतो मी, जास्त नाही म्हणते. कारण बघा असे 200 पैकी 100 तर बऱ्यापैकी पडतातच. 50% तर तुमचं बऱ्यापैकी बरोबर येतच. तिथून पुढचा 4 मार्क्स तिथून पुढचे वाढवायचे डेली. चूज द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. बघा स्लॉटर, क्रॉपिंग, ट्रॅफिकिंग, टायरॅनिकल. आता इथे काही प्रिंटिंग मिस्टेक नाही होती मी इथे, कारण स्पेलिंगचा विषय आहे ना. 15 नंबरचा प्रश्न आहे. इथे जी स्पेलिंग चुकली का ती तुम्हाला ओळखायची आहे. बघा आता इथे स्लॉटर बरोबर आहे, क्रॉपिंग बरोबर आहे, टायरॅनिकल बरोबर आहे, ट्रॅफिकिंग जो आहे ना हा ट्रॅफिकिंग असं पाहिजे ते. म्हणजे आपण ज्याला तस्करी वगैरे म्हणतो का त्यासाठी वापरलेला हा शब्द आहे ट्रॅफिकिंग. आय विसरले तो नाही जमणार विसरून. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम दॅट कॅन बी सबस्टिट्यूट द फॉलोइंग सेंटेन्स. ही वॉज मर्डर्ड इन कोल्ड ब्लड. बघा हे लय भारी आहे. इन कोल्ड ब्लड, थंड्या रक्ताने. आपण म्हणतो ना थंड्या डोक्याने, तसंही थंड्या रक्ताने. ही वाज मर्डर, त्याने थंड्या रक्ताने त्याचा कार्यक्रम केला होता. आता हे 16 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर तुम्हाला जमलंच पाहिजे. याला काय म्हणणार मग तुम्ही? इन कोल्ड वेदर म्हणजे थंड वातावरणात एकदम ते एसी चालू करून असं. त्याच्यानंतर डेलिबरेटली वेन ब्लड वाज कोल्ड, जेव्हा त्याचं रक्त थंड होतं त्याला फ्रीजमध्ये ठेवलं नंतर नाही. रिग्रेटफुली नाही. इथे डेलिबरेटली थंड डोक्याने, डेलिबरेटली इन कोल्ड ब्लड. लक्षात ठेवायचं. बघा आपण प्रत्येक टेस्टमध्ये 2-5 वाक्प्रचार इडियम्स वगैरे तुमचं होत चाललंय. 10 टेस्टमध्ये तुमचे 50 तर होत आहे आणि काही तुम्ही स्वतः करणार आहे. असं हळूहळू आपल्याला पुढे जायचंय. आणि हे बॅचेसचे फायदेचे असतात की आपल्याला आपला जो तुम्ही स्वतः तर वाचतातच आहे, पण त्याच्यामध्ये ऍडिशन केलं जाते. तुमचं रिमेंबर पॉवर वाढते आहे. रेक्टिफाय द सेंटेन्स बाय सिलेक्टिंग द करेक्ट स्पेलिंग ऑफ अंडरलाइन वर्ड. डेव्हिड वॉज पुट ऑफ बाय द ग्लॅमिंग आईज इन द डार्क. करेक्ट स्पेलिंग. 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि ग्लॅमिंगच्या खाली इथे ना ग्लॅमिंग याच्या खाली अंडरलाईन केली. इथे काय करेक्ट कशी असणार? ही ग्लॅमिंग स्पेलिंग बरोबर आहे का? नाही, चुकती आहे. मग म्हणजे ग्लेमिंग असा तो उच्चार असतो. चमकणारी डोळे. डेव्हिड वॉज पुट ऑफ बाय द ग्लेमिंग आईज इन द डार्क. चमकणारे डोळे. मग ते चमकणाऱ्यासाठी आम्ही काय वापरणार? कसं? ग्लॅमिंग नाही, ग्लिनिंग नाही, ग्लॅमिंग नाही, ग्लीमिंग. चमकणारे लिहून घ्या. चमकणारे. ज्यांना अर्थ माहित नाही त्यांनी लिहत चला. मुद्दाम तुमच्यासाठी देतोय. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द प्लॅनेट्स आर अराउंड द सन. आता इथे ना रिकामी जागा आहे. द प्लॅनेट्स आर, इथे रिकामी जागा आहे. रिव्हॉल्विंग, सर्कलिंग, रोटेटिंग, राउंडिंग अराउंड द सन. ग्रह हे सूर्याभोवती फिरतात असं आपण म्हणतो आहे. ओके, काय वापरणार? 18 नंबरचा प्रश्न आहे. फिरण्यासाठी आम्ही काय वापरतोय? सर्कलिंग म्हणणार आम्ही त्याला, रोटेटिंग म्हणणार, राउंडिंग म्हणणार, रिव्हॉल्विंग म्हणणार. फिरण्यासाठी फिरतात. रिव्हॉल्विंग हा शब्द आहे. रिव्हॉल्विंग हा शब्द आहे. लिहून घ्या, डोक्यात पक्का करा, पुढे जातो. The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given
ऑप्शन्स. इफ यू डोंट फाइंड एनी एरर, मार्क नो एरर ॲज युअर आन्सर. एरर नसेल, नो एरर म्हणा. द चाइल्ड वॉज गेजिंग लॉंगिंगली ॲट द टॉय. गोंधळ कुठे झालाय? काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय का? यस, चुकल्यासारखं वाटत असेल तर ठीक आहे, नसेल वाटत तर काही प्रॉब्लेम नाहीये. आता इथे हा गेजिंग हा एक नवीन शब्द, याचा अर्थ तुम्हाला माहिती का? एखाद्याकडे टक लावून पाहणे जास्त वेळेपर्यंत. लॉंगिंगली ॲट द टॉय. द चाइल्ड वॉज गेजिंग लॉंगिंगली ॲट द टॉय. बघा, इंटरेस्टिंग आहे. काही नॉट एले लॉंगिंगली मध्ये काही फरक झाला का? अजिबात नाही. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. नो एरर या ठिकाणी उत्तर येणार. काही चुकलेलं नाहीये. उगाच काही वेळेस आपलं माहित नसलं का आपण म्हणतो अरे असं काही लंबलच कधी दिलंय ना, त्याच्यात गेम झालेला असणार. पण अभ्यासच लागतो, अभ्यासच लागतो. सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू फिल विथ अन अप्रोप्रिएट वर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इफ यू आर द वन हू इज प्लॅनिंग टू लॉस वेट, रिमेंबर टू कीप युअर स्नॅकिंग. 20 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि इथे भरायची तुम्हाला रिकामी जागा. आउटगोईंग, प्रिजुडिस, अनकंट्रोल, मॉडरेट. इफ यू आर द वन हू इज प्लॅनिंग टू लॉस वेट. तुम्ही अशा आहात की तुम्ही प्लॅनिंग केलंय की मला माझं वजन उतरवायचंय. रिमेंबर टू कीप युअर स्नॅकिंग. तुमचं जे स्नॅकिंग आहे ते कसं ठेवावं लागेल तुम्हाला, या संदर्भात हा प्रश्न आहे. कसं ठेवावं लागेल स्नॅकिंग? तुम्ही त्याला आउटगोईंग ठेवणार, प्रिजुडिस ठेवणार, अनकंट्रोल ठेवणार, चालू द्या, कंट्रोलमध्ये काहीच नाही. मॉडरेट ठेवावं लागेल तुम्हाला. ते मॉडरेट लेव्हल आपण म्हणतो का, मॉडरेट हा शब्द या ठिकाणी आला पाहिजे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे आणि मला वाटतं हे सगळं तुम्हाला सोपं वाटत असणार. मी इंग्रजी सुद्धा असं शिकवतो ना, असं वाटायला नको आपण इंग्रजी शिकतोय. मराठी मास्तर आहे, मराठी सारखं इंग्रजी मी शिकवतोय. फक्त तुमचं पूर्ण लक्ष इथे असलं पाहिजे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमच्या मनामध्ये जिद्द असली पाहिजे. तुम्ही पूर्ण लक्ष देऊन लेक्चर करत असलं पाहिजे. तुमच्यासाठी हे लई सोपं असणार आहे. पुढे मी जातोय. खालीपैकी प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार जे आहे ते प्राप्त करणारे पहिले भारतीय वंशाचे कोणती व्यक्ती होते? जीकेचे हे 20 प्रश्न घेतोय मी. थोडेसे TCS ला जसे प्रश्न आले का तसे प्रश्न घेतोय. कारण TCS ला ना काही उचलतात राहू, जागतिक लेवलचं उचलतात, जागतिक पुरस्कारांकडे लक्ष देतात. थोडेसे त्या गोष्टी ज्या आहे ना त्या जरा इथे डेंजर आहे. कोणाला भेटला होता पहिला? मग गीता आनंद, गोविंद बिहारी लाल, सिद्धार्थ मुखर्जी, झुंपा लाहिरी. पहिला पुलित्झर जिथे भारतीय वंशाचे ते आहे ते म्हणजे सिद्धार्थ मुखर्जी होते. भारतातील कोणत्या राज्यातील? गामोचा हे सांस्कृतिक प्रतीक आहे. बघा, तुम्ही जर TCS चे पेपर बघितले जाऊ, तुम्हाला एखादं नृत्य, एखाद्या राज्यातला सण, तिथलचं काहीतरी सांस्कृतिक प्रतीक याच्यावर प्रश्न आलेले आहे म्हणून मुद्दाम टाकला. 22 नंबरचा प्रश्न मुद्दाम टाकलाय. कोणत्या राज्यातलं हे आहे? गामोचा. तर हे आसाममधला. आणि याच्यातही थोडंसं लक्ष, तुम्हाला टोलाच मारायचा असेल ना, इकडचे ईशान्येकडचे राज्य जे आहे ना तिकडे थोडंसं लक्ष. नॉर्थ ईस्ट राज्य आहे का तिकडचं जरा जास्त विचारलं जातं. ॲस्कॉर्बिक ऍसिड याचं लोकप्रिय नाव काय? हा, हे तुम्हाला माहिती. हे म्हणजे ते व्हिटॅमिन सी, ॲस्कॉर्बिक ऍसिड. अरे मीच उत्तर देऊन टाकलं, व्हिटॅमिन सी, B6. चला, हे सोपं आहे, तुम्हालाही माहिती. आता मला तुम्ही म्हणाल तर याच्या पुढचं थोडं, व्हिटॅमिन केचं काम काय मला सांगा. सगळ्यात महत्वाचं काम. व्हिटॅमिन बीच्या अभावी कोणता रोग होतो तो मला सांगा. आणि व्हिटॅमिन एला असंच एक लोकप्रिय नावाने ओळखलं जातं दुसऱ्या. याचं ते सायंटिफिक नाव कोणतं? कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता चुकून माझ्याकडून उत्तर सांगितलेलं ना, मी ऍडव्हान्समध्ये 2 प्रश्न विचारले. स्वतंत्र भारताच्या विम्बल्डन टेनिसमध्ये प्रतिनिधित्व करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता? विम्बल्डन मोठी स्पर्धा आहे, जागतिक स्पर्धा आहे. आणि मग तो रमेश कृष्णन, विजय अमृतराज, लिएंडर पेस, रामनाथन कृष्ण. विम्बल्डन मध्ये पहिला भारतीय जो प्रतिनिधित्व करतोय. आपल्यासाठी मोठी गोष्ट होती ती, अभिमानाची गोष्ट होती ती. रामनाथन कृष्ण आणि हे त्याचं नाव होतं. तुम्ही म्हणाले प्रश्न आले कुठून? असेच प्रश्न येतात. थोडंसं तुम्हाला म्हणजे फक्त खेळाचं फक्त करंट करून चालत नाही, पुरस्काराचं फक्त करंट, आजचा पुरस्कार कोणाला भेटला 2024 आणि 25चा, हे करून चालत नाही. तुम्हाला थोडी त्याची हिस्ट्री सुद्धा माहित असावी, त्यासाठी असे काही प्रश्न येतात. पुढे फटाक्यांचा स्फोट याचं उदाहरण काय आहे? ज्वलन हे कशाचं उदाहरण आहे? पर्जन्य, विघटन, बाष्पीभवन. फटाक्यांचा स्फोट होतोय. आता दिवाळीचे फटाके आपण फोडले, तिथे काय होतं नेमकं? बाष्पीभवन तर होत नाही, पर्जन्यही येत नाही, विघटन होतं की ज्वलन होतं? सरळ ज्वलन होतं, चुकणार नाही कोणाचं. मी पुढे जातोय. आर्थिक स्थितीमध्ये जेव्हा एक खरेदीदार असतो आणि अनेक विक्रेते असतात, त्याला आम्ही काय म्हणतो? ऑलिगोपॉली, मक्तेदारी, परिपूर्ण स्पर्धा, मोनोस्पली. इंग्रजी मधली कन्सेप्ट विचारली आणि बऱ्याच वेळेस असे इंग्रजी शब्द मराठी आपल्या देवनागरीमध्ये टाकून आपल्याला गोंधळल्या जातं. मुद्दाम अशा याच्या तुम्ही तयारीत आहात का?
तुम्हाला अशी तयारी ठेवावी लागेल. आर्थिक स्थितीमध्ये जेव्हा एक खरेदीदार आणि अनेक विक्रेते आहेत, तेव्हा त्याला आम्ही काय म्हणतो आहे, त्याला मोनोस्पनी असं म्हणतो. एक मोनोपली वेगळी असते, ही मोनोप्सनी ही वेगळी कन्सेप्ट आहे. युट्यूबला याला गुगलला जाऊन थोडी सर्च करा, आणखी डिटेलमध्ये तुम्हाला ती भेटेल. ओके, आपल्या जीकेच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण तिकडे कव्हर करू. कोणत्या देशामध्ये जगातील सर्वात मोठी संसद आहे? बघा, आता सगळ्यात मोठी संसदीय लोकशाही कोणती? ती वाक्यरचना वेगळी आहे. संसदीय लोकशाही, संसदेची जननी, उत्तर वेगवेगळे आणि सर्वात मोठी संसद उत्तर वेगळं आहे. इथे तर गोंधळ होतो ना आमचा. आम्ही काय ऐकलेलं असतं, संसदीय लोकशाहीची जननी कोणती, जगातली पहिली संसदीय व्यवस्था कुठे अस्तित्वात आली, असं ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं. मग आम्ही कुठेतरी UK कोणी क्लिक करतं, कोणी भारत करतं, पण उत्तर चीन असतं. सर्वात मोठी संसद चीनमध्ये आहे. खालीपैकी कोणते भारतीय बेट आहे बंगालच्या उपसागरात आहे? हे सोपं आहे. अरबी समुद्रामधला बेटांचा समूह, बंगालच्या उपसागरामधला बेटांचा समूह. इथे तुम्ही चुकणार नाही अशी मला खात्री आहे, कारण की तुम्ही जीकेचे सगळे लेक्चर बघतायत. सगळे बघणं एवढी सोपे नाही बरं. वेळ द्यावा लागतो, मेहनत घ्यावी लागते. आपोआप काहीच होत नाही या जगामध्ये. अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दीव, दमण, तुम्हाला माहिती हे 2 तर नाहीच. बंगालच्या उपसागरात असणारी बेट, 28 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ते अंदमान निकोबार बेट आहे. ओके, पुढे जातात. महात्मा गांधींनी नेटर इंडियन काँग्रेसची स्थापना कुठे केली? बघा, 29 नंबरचा प्रश्न तुमच्या. आता हे नेटर इंडियन काँग्रेस थोडा हटके वाटतंय का? यस, 1874, 94, 54, 63. थोडस महात्मा गांधींचा येरा कोणता आहे ते माहित असेल तरी आमचं काम सोपं होतं. पहिला मुद्दा आहे 1863 आणि 64 तर पहिले कट करा. राहिलं 74 की 94. तुम्हाला माहिती भारतामध्येच येत आहे ते 1915ला. त्याच्या 10-20 वर्ष मागे. एकदम 74 मध्ये एवढे मागे जाणार नाही, कारण त्यांचा जन्म कधीचा आहे ते तुम्हाला माहित असेल तर तुमचं काम सोपं होऊन जात आहे. कधीचा आहे महात्मा गांधींचा जन्म? या प्रश्नाला हे माहित असण्याची गरजच नाहीये. त्यांचा जन्म खतम एवढं माहित असेल तर तुमचं उत्तर आलंय. म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना तुमच्याकडून विचारायचं काही असतं, प्रश्न वेगळाच दिलेला असतो. हे आहे. पुढे, खोल आणि अरुंद खोऱ्यामध्ये, खोऱ्याला भौगोलिक नाव काय आहे? जे नद्या, वारा, पाऊस, टेक्टॉनिक क्रियाकलापद्वारे, हवामान आणि धुपेद्वारे तयार केलं जातं. बघा, हा असं एक भौगोलिक हे आहे, त्याला काय म्हणतात? पठार, पर्वत, पठार वगैरे. सांगा मला कमेंट बॉक्समध्ये की जिथे खोल आणि अरुंद असं ते खोरे, एकदम खोल गेलेलं आहे ते, त्याला काय म्हणणार तुम्ही? बुट्टे, रिज, कॅनन म्हणतो आपण त्याला, घळ की बेसिन? बघा, इंटरेस्टिंग आहे. खोल आहे, अरुंद आहे, एकदम असं अचानक खाली गेलेलं आहे, जे की नद्या, वारा, पाऊस वगैरे याच्यातून ते उद्भवलेलं आहे, त्याला आम्ही घळ म्हणतो. सोप्या भाषेमध्ये काय म्हणतो आपण त्याला? घळ म्हणतो. पहिल्या अँग्लो बर्मीज युद्धाचा अंत कोणत्या तहाने झाला? अँग्लो बर्मीज म्हणजे ते ब्रह्मदेशांसोबत जी भारताची युद्ध झाली का, ते कोणता तह होता? हा प्रश्न हटके या. तुम्हाला हे नेमकं कशातून आले असे प्रश्न? TCSला असे प्रश्न आले, आणि हा मग TCSचा झालेल्या पेपरचा प्रश्न टाकलाय मी मुद्दाम तुम्हाला. म्हणजे सांगतो मी की झालेल्या पेपरचा प्रश्न टाकलाय, कारण तुम्हाला असं वाटेल नको की सर असे काही प्रश्न नाही येतो, असं कोणी म्हणत असेल. आलेला प्रश्न बघा, यांडबोचा तह, टिटालियाचा तह, पुरंदरचा तह, सालबाईचा तह. आता मग तुम्ही म्हणाल सर याच्यावर करायचं काय? आम्हाला याच्यावर टेक्निक सांगा ना. कसं काय काय वाचायचं? आम्ही काय ब्रह्मदेशचा इतिहास वाचायचा? इकडे का चीनचा इतिहास वाचायचा? काय चाललंय काय? तुमच्या सत्तेत चाललंय काय? तसं नाही करायचं. इथे काटाकाटीचा कार्यक्रम करायचा. याचं उत्तर कोणालाच येत नाही. तुम्हाला येत नाही, तुमच्या कोणालाच येत नाही. एखादा लय तज्ञ असेल, त्याला काहीच दुसरं येत नाही, त्याला येईल. मग इथे करायचं काय? तुम्हाला माहिती आहे, हा पुरंदरचा तह आपल्या इकडे महाराष्ट्रात झालाय, सालबाईचा इकडे झालाय, दोन्हीचा विषय मिटला. या दोन्ही पैकी एखादा कार्यक्रम वाजवावा लागेल तुम्हाला. 50% तर चान्सेस वाढले तुमचे. ओके, यांडबोचा तह जो आहे तो या ठिकाणी आहे. पुढे जातोय मी. सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क कोणत्या राज्यात? आता हा तर पट्ट्यातला आहे. हा पट्ट्यातला प्रश्न. पट्ट्यातला म्हणजे तुम्ही वाचलेल्यामधला. आता ज्यांनी नाही वाचलंय त्यांनी मग भूगोलाचे लेक्चर जाऊन बघा कंटेंटमध्ये. सायलेंट व्हॅली कुठे, कशासाठी प्रसिद्ध आहे? सायलेंट. नावात जरी सायलेंट असलं तरी ती सायलेंट नाहीये. सायलेंट नाहीये ती. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, उत्तराखंड. 32 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे.
कुठे? केरळमध्ये. कुठे? केरळमध्ये. टिंबटिंब रोजी बांगलादेश मुक्तीयुद्ध संपले. कधी? 72, 71, 74. तारीख कोणती होती? बांगलादेशला मुक्त करण्यामध्ये भारताचा वाटा फार महत्वाचा आहे. भारताचे ते शांती सेना महत्वाचे आहे. भारताचे इंदिरा गांधीजींचं योगदान फार महत्वाचं आहे. तो पूर्व पाकिस्तान म्हणून आधी ओळखला जायचा. खूप सारा दबाव असताना आणि मग त्यातूनच आयर्न लेडी असं आम्ही इंदिरा गांधीजींना म्हणायला लागलो. कधी झाला होता तो बांगलादेश मुक्ती संग्राम? 16 डिसेंबर 1971. आणि त्यांचे पहिले पंतप्रधान ते सुद्धा तुम्हाला माहित असं येऊ शकतो प्रश्न. मुजीबुर रहमान हे पहिले पंतप्रधान झाले होते. ते सगळं भारताच्या हातात होती पॉवर. ग्राहकाला दिलेल्या बाजारभावात आणि आर्थिक दृष्टीने विशिष्ट उत्पन्नाच्या पातळीवर परवडणाऱ्या दोन वस्तूंचे सर्व संयोजन दर्शवणारा जो आलेख आहे त्याला आम्ही काय म्हणतो? ग्राहकाला दिलेला बाजारभाव, आर्थिक दृष्टीने विशिष्ट उत्पन्नाच्या पातळीवर परवडणाऱ्या दोन वस्तूंचे सर्व संयोजन दाखवणार. म्हणजे बघा, दोन गोष्टी. ग्राहकाला कितीला ते परवडतं आणि ते प्रत्यक्षात किती भाव आहे. आता तुम्हाला माहिती आहे सोयाबीनचा कार्यक्रम चालू आहे सध्या. महाराष्ट्राच्या निवडणुका आहे. सोयाबीन आणि कापसाचे शेतकरी हैराण आहे. बरोबर आहे. आणि नेत्यांचा प्रचार तिसरीकडेच चालू आहे. याचा धर्म कोणता आणि त्याचा धर्म कोणता आणि कोणाची जात कोणती. जी गरीब जनता आहे, जी शेतकरी का, त्यांना सोयाबीनला भाव पाहिजे. म्हणजे मी सुद्धा एक लेख काहीतरी वाचला. 2014 मध्ये जो सोयाबीनचा भाव होता का, तोच भाव 2024 मध्ये झाले आहे. आणि 2014 मध्ये जे सोयाबीनसाठी जे तुम्ही खत वापरत होतात, सोयाबीनसाठी जे तुम्ही मोटर तिथे इलेक्ट्रिक मोटर वगैरे वापरत होतात, त्याचे भाव तिप्पट झाले. त्याचे भाव म्हणजे सोयाबीनचे भाव तेव्हाही 4000 होते आणि आजही 4000 आहे. पण तेव्हा ज्या खताचा भाव 400 होता त्याचा आज 1200 झाला. म्हणजे त्याच्यासाठीचे जे काही तुमचे हे कच्चा मटेरियल आपण त्याला म्हणतो, बियाणं, खतं वगैरे, त्या गोष्टी तिप्पट वाढल्या आणि त्याचा भाव तेवढाच आहे. म्हणजे शेतकऱ्यांची काय वाट लागली. आणखी मक्काच्या भावाबद्दल तर लोक बोलावणच झालं. हे मक्काचे भाव मी 10-15 वर्षापासून पाहतोय 1200 ते 1800चे. आजही तेवढेच आहे. आणि ते मक्कापासून जे लाह्या वगैरे घेतो ना आपण दुकानामध्ये, त्याचे भाव 5 पट वाढले मागच्या 15 वर्षात. 5 पट. आणि त्याचे भाव तेवढीच. म्हणजे शेतकऱ्यांची काय वाट लागलेली आहे. हे तुम्ही आम्ही शेतकऱ्याच्या मुलांनी हे आपल्या आईवडिलांच्या, आपल्या आजूबाजूला फिरणाऱ्या लोकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. ओके, हे महत्वाचं आहे. बरं, हे महत्वाचं आहे. कारण तुम्ही आम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत चांगला भारत, चांगला महाराष्ट्र नाही घडणार. आपले बोलावं लागेल. नाहीतर तुम्हाला नाही, मला अभ्यास करायचा, मला काय घेणं देणं. तसं नाहीये. तुम्हाला जो पैसा येतोय, तुम्हाला जो शेतकरी, आपला बाप आपल्याला पैसा देतोय, आपले वडील, आपले घरचे लोक किंवा आपला नवरा, आपले जे काही पालकत्व स्वीकारलेले लोक आहेत, या सगळ्यांना त्याच्यातून जावं लागतंय. आपण प्रत्येक म्हणलं नाही माझ्या एकट्याने काय फरक पडणार आहे, तसं नाही होणार. आपल्या एकट्यानेच फरक पडणार आहे. सुरुवात आपल्यापासून करावं लागेल. मागणी वक्र, आयसो कॉस्ट लाईन, पुरवठा वक्र, बजेट लाईन. 34 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचंय. त्याला बजेट लाईन असं म्हटलं जातं. काय? याला बजेट लाईन म्हटलं जातं. पुढे मिथेन हा रंगहीन, गंधहीन, बिनविषारी परंतु ज्वलनशील वायू आहे. त्याचं सामान्य नाव काय? मिथेनला आम्ही काय म्हणतो? ब्ल्यू विट्रिऑल, लाफिंग गॅस, मार्स गॅस, उष्म गॅस. मिथेन फार महत्वाचं आहे. मिथेनवर खूप जास्त प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहे. त्यामुळे मिथेन तुम्हाला माहीतच असला पाहिजे. मिथेन जो आहे त्याला आम्ही मार्स गॅस असं म्हणतो. त्याला अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. भात शेतीमध्ये वगैरे तो आढळतो. आणि मिथेन हा अत्यंत महत्वाचा या ठिकाणी वायू आहे. कोणत्या स्तंभ शिलालेखामध्ये समुद्रगुप्ताच्या कामगिरीची नोंद आहे, ज्यांना त्याच्या विजयासाठी भारताचा नेपोलियन म्हणून ओळखलं जातं? बघा, थोडंसं प्राचीन मध्ययुगीन भारताबद्दलचे सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. कोणत्या स्तंभलेखामध्ये समुद्रगुप्ताबद्दल माहिती? अलाहाबाद, सूर्यस्तंभ, लोखंडी खांब, विजया स्तंभ. 33 नंबरचा प्रश्न आहे. काही गोष्टी तुम्हाला कट करता येतात. एक म्हणजे लोखंडी खांब, हे तर उत्तर राहू शकत नाही. मग राहिलं 3 विषय. कोणता स्तंभ? अलाहाबादचा जो स्तंभ आहे तो. कोणता? अलाहाबादचा स्तंभ या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. सूर्यमालेतल्या ग्रहाच्या क्रमाने मंगळाच्या आणि शनीच्या मध्यभागी कोणता ग्रह? मंगळ आणि शनीच्या मध्ये कोणता ग्रह आहे? सूर्यमाला. त्यावर मी लेक्चर घेतलेले ऑलरेडी. भूगोलावरचे हे प्रश्न तुमचे चुकायला नको. अजिबात नाही चुकणार तुमचे, मला माहिती आहे. मंगळ आणि शनीच्या मध्ये ना गुरु ग्रह आहे. म्हणजे आता तुम्ही हे लेक्चर झाल्यानंतर आहे ना सगळ्या ग्रहांचा क्रम पाठच करून ठेवा. काही विषय नाही. प्रश्न येऊ शकतो. भारतातील कोणते शहर आहे जे पूर्वेचा अथेन्स आहे? हाटके प्रश्न आहे. मदुराई, कोची, पाटणा, अलाहाबाद. तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील ना, नक्की लाईक करत चला. आपल्या मैत्रिणींना सांगा अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, त्या ठिकाणी अभ्यास करायचा. कारण की खूप मेहनत करून या पेपर्सची रचना मी करतो आहे. स्वतः या ठिकाणी हे सगळं करतो आहे. आणि निश्चितपणे याचा फार जास्त फायदा
तुम्हाला होणार आहे हे परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला कळेल. फक्त मी हे प्रश्न दिले म्हणजे हेच प्रश्न परीक्षेत येईल असं माझं म्हणणं नाही बरं. मी सांगतो येणार नाही परीक्षेत, पण या प्रश्नाला अनुषंगून तुम्ही जो अभ्यास करणार आहे का त्याच्यातले अनेक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतील. कधी टेस्ट सिरीज माझी असो किंवा महाराष्ट्रातला एखादा महारथी असेल, कोणीही टेस्ट सिरीज तुम्हाला दिली आणि तो जर म्हणाला माझ्या टेस्ट मधले प्रश्न येणार आहे, तुम्हाला मूर्ख बनवतो येतो. तसं नसतं. टेस्ट सिरीज सोडली म्हणजे त्याच्यातले प्रश्न येतात असं नसतं. तुम्हाला प्रॅक्टिस होते, तुमची मेंटॅलिटी, तुमची सराव करण्याची क्षमता, तुमचं वेळेचं मॅनेजमेंट, त्या गोष्टीसाठी टेस्ट पेपर असतात. त्या अनुषंगाने तुम्ही जो अभ्यासाचा स्पीड तुमचा वाढतो त्याच्यासाठी टेस्ट पेपर असतात. हे कधी लक्षात ठेवा, कारण मला खोटं बोलून तुम्हाला फसवायचं नाहीये. जे वास्तव आहे ते सांगायचं. नाही तर तुम्हाला सर तुमच्या 10 टेस्ट सोडवले, आता याच्यामधले किमान 50 प्रश्न येतील, तसं नाहीये. कोणाच्याच याच्यातले नाही आहेत. एखादं चुकून कोणाला मग ते सांगत सुटतं, तसा काही अर्थ नसतो. एखाद्या वेळेस आपल्या याच्यातले येतील काही, पण मी असं म्हणत नाही की आलेच पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला दिशा भेटली पाहिजे. फक्त एवढा मुद्दा आहे. 38 नंबरचा प्रश्न आहे. काय पूर्वीचा अथेन्स आम्ही मदुराईला म्हणतो आहे. बघा, मदुराई. जवारा नृत्य संपत्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी एक नृत्य प्रकार कोणत्या राज्यात आहे? बघा, जवारा नृत्य म्हटलं जातं, जिथे संपत्तीचा उत्सव आहे. आपण की पास आपणास आपणा मणीवाले सगळे लोक होते हे साजरं करतायत. गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान असाही उत्सव असू शकतो. अवघड आहे, डेंजर आहे. मग मध्य प्रदेशमध्ये हे आहे. पुढे 1913चा 23चा झेंडा सत्याग्रह किंवा ध्वज सत्याग्रह कुठे झाला? मुंबई, नागपूर, अहमदाबाद, कलकत्ता. सेनापती बापट माहिती आहे आम्हाला, त्यांचं पूर्ण नाव माहिती आहे, तेही माहिती आहे तुम्हाला. मग त्यांनी हा केला होता, कोठे केला होता? नागपूरला केला होता. माहीतच असलं पाहिजे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, डाउनलोड करून घ्या. हा लोगो आहे, प्ले स्टोअरला जा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये युट्यूबला तुम्हाला लिंक भेटेल. रोहिदास चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे आपलं युट्यूब चॅनल आहे, तेही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला कुपन कोड सुद्धा दिला आहे. ज्यांना कळतंय त्यांनी वापरा, ज्यांना नाही कळत त्यांनी आपलं घेऊन घ्या. ऑलरेडी 70-80% सूट तुम्हाला आहे. 2, 3 आणि 5 महिन्याचे बॅचेस आहेत. तुमच्या बजेटनुसार तुम्ही व्याज घेऊ शकता. फुल व्याज आहे, सगळंच होणार. तांत्रिकमध्ये तांत्रिक होणार. आणि हे घेतल्यानंतर तुम्हाला हा जो नंबर आहे, या नंबरला तुम्ही तुमची स्क्रीनशॉट पाठवून द्या, पेमेंटचा प्रूफ. तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स आणि टेस्ट पेपर इथेही भेटतील. टेस्ट पेपर पण या बॅचमध्ये ना तुम्हाला फक्त इंग्लिश आणि मराठीचे टॉपिक टेस्ट भेटत आहेत. या जे फुल टेस्ट आहेत ना ते अभ्यासकट्टा ॲपवर टेस्ट पेपर्समध्ये आहेत. अनालिसिस मात्र तुम्हाला बॅचमध्ये भेटत आहे. ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.